नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसअभ्यास मधला पहिला धडा तर शिकलेलो आहे, पण त्याच्यामधला काही भाग शिकलो आहे. परिसर म्हणजे काय, त्याच्यामध्ये परिसरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, त्याच्यामध्ये सजीव निर्जीव हे पाहिलेले आहे. तर आता आपण परिसरातील सर्व घटकांचे एकमेकाशी नातं काय आहे ते पाहणार आहोत. पाणी आणि हवा हे परिसराचे घटक आहेत. आपल्याला पाण्याची गरज असते की नाही बाळांनो? हवेची सुद्धा आपल्याला गरज असते. सर्व सजीवांना हवा, पाणी, अन्न याची गरज असते. तसेच सजीवांना अन्नाचीही गरज असते. आणि हे अन्न आपल्याला कुठून मिळतं? तर परिसरातून मिळतं. जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना परिसरातून मिळतात. आता बघा पक्षी, तुम्ही पक्षी पाहिलेत का? पाहिलेत ना? की दाखवू तुम्हाला? तर हे बघा, हे पक्षी आहेत. पण हे घरी पाळलेले पक्षी आहेत. पण हे पक्षी काय करतात? बाहेरचे असतात ना, ते घरटे बांधतात. बघा, हे इथे घरट्याचं चित्र आहे. त्या चित्रामध्ये काय दिसतात बरे बाळांनो? तर अंडी दिसतात. तशीच मी अंडी तुम्हाला इथे दाखवणार आहे. बघा बरं, काय आहे याच्यामध्ये बाळांनो? अंडी आहेत ना? किती अंडी आहेत? ती 5 अंडी आहेत. ही पक्ष्यांची अंडी. अशा प्रकारे पक्षी अंडी घालतात, घरटी बांधतात. तर त्यांना घरटी बांधण्यासाठी काय काय लागतं माहिती आहे का? त्यांना बघा, ह्या काड्या लागतात. काय लागतात? काड्या. परत धागा लागतो. हे पक्षी स्वतः आपल्यासाठी, आपल्या पिलांसाठी घरटी बांधतात. घरट्यासाठी बघा, हा काय आहे? कापूस आहे ना? दिसतोय का तुम्हाला बाळांनो? हा कापूस आहे. त्या घरट्यासाठी त्यांना कापूस, हा काय आहे? हा धागा आणि ह्या काड्या, याची त्यांना गरज असते. म्हणजेच हे परिसरातील सर्व घटक एकमेकावर अवलंबून असतात. त्यांचे एकमेकाशी परस्पराशी नाते असतात. कारण ह्या काड्या ह्या सुद्धा आपल्याला कुठून मिळतात? झाडापासून मिळतात ना. आणि कापूस सुद्धा आपल्याला एका वनस्पतीने मिळतो. तर आता ही वनस्पती बघा, इथे चित्र आहे, ते बघा जरा तुम्ही. हे चित्र कशाचं आहे? कापसाचं आहे. बघा, हे कापसाचं बोंड आहे. ह्या बोंडातून कापूस मिळतो. माणूस ह्या परिसरातून वेगवेगळ्या वस्तू मिळवत असतो. कापूस, त्याचप्रमाणे ही काय आहे बघा? मेंढी आहे. ह्या मेंढीच्या अंगावर काय असतं बाळांनो माहिती आहे? थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून आपण बघा स्वेटर वगैरे घालतो. तर ह्या मेंढीच्या अंगावरती जी लोकर असते ना, या लोकरीपासून आपण ते स्वेटर वगैरे तयार करतो. तसेच रेशीम, ते सुद्धा आपल्याला रेशीम किड्यापासून मिळतं. आणि ह्या कापसापासून कापड तयार करतात. तसेच बघा, परिसरामध्ये ज्या वनस्पती असतात, इथे बघा तुम्हाला एक टोपली दिसते की नाही? टोपल्या बनवतात. आता तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा, ही पण काय आहे? टोपली आहे. ती सुद्धा परिसरातल्या वनस्पतीपासूनच बनवलेली असते. तसेच बघा, हे कपडे, हे झबले, हे सुद्धा या कापसापासून बनवलेले आहेत. माणसाला परिसरातून मिळालेल्या वस्तूपासून चटया, टोपल्या. तसेच बघा, तर ही वही आहे ना, ही वही, तुमच्याकडे वही असेलच ना? ती वही सुद्धा, त्याचा कागद असतो की नाही, तो निसर्गातील ह्या गोष्टीपासूनच आपल्याला मिळतो. घर बांधण्यासाठी माती, दगड, लाकूड माणसाला परिसरातून मिळत असतं. काही वनस्पतीच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. बघा, तुम्ही फळं खाता, आंबा खाता, चिकू, तसेच जांभूळ खाता, बोरे खाता. ह्याच्या बिया इकडे तिकडे विखुरल्या जातात की नाही? तर बघा, त्याच्यापासूनही बघा, ही छानपैकी अशी रोपटी तयार होतात. आता ही आहेत कशाची रोपटी आहेत माहिती का तुम्हाला? हे मी जांभूळ खाल्लेलं होतं, ते हे मी याच्यामध्ये टाकून दिलं आणि म्हटलं आपण नंतर खाली बागेमध्ये लावूया. तशा प्रकारे तुम्ही सुद्धा खाल्लेल्या बिया खाली लावू शकता जमिनीमध्ये, गार्डनमध्ये. आणि आपल्याला
त्या झाडांपासून ऑक्सिजन वगैरे मिळतो, फळं देतात झाडं. तर आपण परिसरावरती एकमेकावरती अवलंबून असतो. ह्या वनस्पतीची आपल्याला परिसरातून मदत मिळते. सजीव परिसरातून त्या वस्तू घेतात. त्याचा परिसरावर काय परिणाम होत असेल? आता बघा, मेलेले प्राणी, गिधाडे वगैरे, कोल्हे यासारखे प्राणी खातात, पोट भरतात आणि उरलेल्या प्राण्यांचे भाग कुजतात, ते मातीत मिसळतात, झाडाची पाने गळतात. त्या गळलेल्या पाण्याचं काय होतं माहिती आहे बाळांनो? ह्या झाडांसाठीच खत तयार होतं आणि हे मातीत पडून कुजून त्याची कसदार अशी माती तयार होते. त्या वनस्पतीचं पोषण होतं. म्हणजेच सजीव निर्जीव वस्तूमध्ये सजीवामुळे बदल घडून येतात. आता बघा, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, पाहू. पाहिले का तुम्ही? गावाला गेला असेल तर तुमच्या घरी असेल बघा. ही आहे मेंढी. ह्या मेंढीच्या अंगावरती लोकर आहेत, तुम्हाला मी अगोदर सांगितलं आहे. या लोकरीमध्ये वेगवेगळ्या बिया अडकतात. ती मेंढी इकडून तिकडे जाते, झुडपाची पानं वगैरे खायला जाते की नाही, त्यावेळेस त्या मेंढीच्या केसामध्ये ह्या वनस्पतीच्या बिया अडकलेल्या असतात. तर ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर त्या बिया तिथे पडतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतीची अशा प्रकारे अशी छानपैकी रोपं तयार होतात. या रोपांचा आपल्याला उपयोग होतो. प्राणी आणि वनस्पती एकमेकाला अशा प्रकारे मदत करतात. तर तुम्ही जरा परिसराचं निरीक्षण करायचं आहे आणि प्राणी वनस्पती एकमेकावर कसे अवलंबून आहात ते तुम्ही मला सांगायचं आहे. थँक्यू.